प्रेक्षकांनो, तुम्हा सगळ्यांना पाडव्याच्या खूप शुभेच्छा। तर आज राहिलेला तमाशा पूर्ण झालाय। लकीमध्ये पडतोय, सागरला म्हणतोय जाऊ दे ना, अरे दादा, अरे त्यांनी असं कशाला काही केलं असेल, त्या बिचाऱ्या इथे लाडू वाटत होत्या काय हो, सगळ्या कॉलनीतल्या लोकांना विचारतोय तो, ह्या लाडू वाटायला आल्या होत्या ना। मीका म्हणते बरंच झालं तुमच्या घरातल्या एखाद्या माणसाला तरी खरं कळलं आणि तो बोलला सुद्धा। तर आता ह्या माधवीताई मात्र भामट्यासारख्या उभ्या आहेत। तर सागर म्हणतो मला जर कळलं ना की ह्यांनी काही केलं असेल तर मी सोडणार नाही यांना। पण स्वाती उगाचच मध्ये बोलते, सागरची मोठी बहीण ती म्हणते की ह्यांनीच केलं असणार आहे काहीतरी, माझी खात्री आहे। आई तर बिचारी यांना रिक्वेस्ट करायला गेली होती, हात जोडून रिक्वेस्ट केली आईने की असं काही करू नका, जे चाललंय ते चालू द्या। पण नाही, या बाईच्या मनामध्ये काहीतरी दंगा करायचं होतं ना, म्हणून हिने आईला एकट्याच साधलं आणि आईची ही हालत केली। बिचारी माझी आई कशी हालत झाली बघा ना तिची। प्रेक्षकांनो, स्वाती असं बोलतीये जणू काही तिला सगळं तंतोतंत माहिती आहे। आता सागर पण चिडलाय हे सगळं ऐकून। पुन्हा स्वाती पण धमकवते, माझ्या आईला काही झालं ना तर बघा। मीका म्हणते तुम्ही सगळेजण माझ्या मावशीला का ब्लेम करताय, तुम्ही काय बघितलं होतं का सगळं डोळ्यांनी, असं बोलताय। स्वातीला ती उत्तर देते। सागर पुन्हा चिडत असतो, सागर त्यांना ब्लेम करायला लागतो की तुम्ही हे सगळं ना मुद्दाम जाणून बुजून करताय। मुक्ता म्हणते तुमच्यासारखंच ना, तुम्ही नाही का सगळं मुद्दाम जाणून बुजून करताय, नाही आहे का तुमच्याकडे उत्तर, तुम्ही नाही का असेच आहात ना आमच्यासारखेच। तर प्रेक्षकांनो, इथे चांगलाच यांचा तमाशा रंगलेला असतो। आता मीका म्हणते ताई जाऊ दे ना, तू तरी कोणाशी बोलतीयस। सागर म्हणतोय हे सगळे ना एक नंबरचे खोटारडे आहेत। तेवढ्यात ते बापू मध्ये पडतात आणि म्हणतात काय चाललंय तुमचं, भांडण काय बसलाय, तुमच्या आईची तब्येत बरी नाहीये ना, चल सागर पटकन त्याला तुझ्या मायला वर घेऊन जाय। आता सागर पुन्हा धमकवतो, माझ्या आईला काही झालं ना तर मी सोडणार नाहीये कोणाला। माधवी त्यांना भीती वाटतेय बिचाऱ्यांना, खरं तर त्यांनी हे केलंय पण सांगणार कुठल्या तोंडाने। राग हा माणसाला काहीही करायला लावतो प्रेक्षकांनो। तर आता इंद्राताईंना कसं बसं सुखरूप त्यांनी वरती पोहोचवलंय। आता ही मुक्ता सईला घेऊन जायचं म्हणत असते, तिच्या बाबांना ती सांगत असते की मी सईला तिच्या आईकडे सोडून येते। बापू पुन्हा तिला थँक्यू म्हणतात आणि म्हणतात बाई तू सईला इथे आणलं, खूप उपकार झाले, आता सई सलामत तिच्या आईकडे सोडव ग, नाही तर ती कटकट करेल। मुक्ता ठीक आहे असं म्हणते आणि सईला घेऊन सावनीकडे जाते। इंद्राताईंना शुद्ध आली आहे वरती आल्यावर। मिहीर म्हणत असतो बरं वाटतंय ना तुम्हाला काकू आता, तेवढ्यात या मुक्ताने जाता जाता सईला पुन्हा वर आणलंय इंद्राताईंच्या भेटीसाठी। इंद्राताई खूप खुश होतात सईला पुन्हा बघून। आता इंद्राताई तिची माया करायला लागतात, माझी सई, माझी चिंबोरी, मला इथे आलीस तू, मला खूप छान वाटलं, असं त्या तिला म्हणजे गोड गोड पापे घेऊन बोलताय। सई तू आता जाऊ नकोस ना ग। सई म्हणते आजी तू लवकर बरी हो, मी तुला पुन्हा भेटायला येईल ना। बघा प्रेक्षकांनो, मुलांवर असं संकट आलं की कसे आपसुकच मोठे होतात, नाही खरंच खूप छान मालिका आहे ही आणि अतिशय इमोशनल सुद्धा। सई अगदी जड अंतःकरणाने तिच्या घरच्यांचा निरोप घेते। सागरला पण वाईट वाटत असतं सईला जाताना बघून। बापू पुन्हा एकदा मुक्ताला थँक्यू म्हणतात आणि हिला पोहोचव ग बाई सई सलामत असं सांगतात। सावनीकडे पोहोचली आहे मुक्ता। सावनी तिला म्हणते बरं झालं अगं तू लवकर घेऊन आलीस तिला। मुक्ता म्हणते सॉरी मी तुम्हाला खूप कॉल करायचा प्रयत्न केला पण तुम्ही रिसीव्हच नाही केला। सई खूप खुश होती तिच्या घरच्यांकडे जाऊन, तिला फार आनंद झाला, तिच्या आजी आजोबांना भेटली ना ती। तर आता ही सावनी तो विषय म्हणजे न बोलता वेगळंच काहीतरी बोलायला लागते तिच्याशी। ती सावनी म्हणत असते अगं सईच्या आणि माझ्यामध्ये बॉन्डिंग करायला ना तू खूप मदत करतेस बघ, मला ना सईच्या आवडीनिवडी पण माहितीच नाही आहेत। आता मुक्ता म्हणत असते हरकत नाही आहे, तुम्ही जरा तिला वेळ द्या म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी उलगडत जातील। आता ती निघालेली असते घरी जायला आणि तेवढ्यात त्या माई येतात, त्या सईच्या केअरटेकर, आणि म्हणतात अहो सई ऐकतच नाही आहे, तिला तुमच्याकडनंच गोष्ट ऐकायची आहे। मुक्ता म्हणते तिची मम्मा आहे ना, ती ऐकवेल की तिला गोष्ट। आता लगेच ही म्हणते मी अगं छे मला कसल्या गोष्टी येतात, तूच ऐकव ग, मला नाही बाई जमणार आणि तुलाच जमतं ते सगळं मुक्ता। आता हे ऐकल्यानंतर खरं तर मुक्ताला या गोष्टीचा राग आलाय पण व्यक्त न होता ती सईला गोष्ट सांगायला म्हणून तिथून जाते। पण आता ही मनातल्या मनात विचार करते की तू खूप मोठा फायदा करून देणार आहेस मुक्ता, मला सईची कस्टडी माझ्याकडे मिळवून देणार आहेस। तर आता हा लकी डॉक्टरांशी फोनवर बोलत असतो। माधवीताई त्यांच्या घरातून हे ऐकत असतात चोरून। हिम्मत करून त्या लकीला विचारतात काय रे बाबा तुझ्या आईची तब्येत कशी आहे। लकी म्हणतो काकू बरी आहे आता, तुम्ही नका काळजी करू आणि घरचे काही बोलले असतील तर सॉरी आता माधवीताई म्हणतात बरोबर बोलतायत तुझे घरचे, मीच तुझ्या आईला लॉक केलं। हे ऐकल्यानंतर लकीला धक्काच बसलाय।
काय काय बोलताय तुम्ही हे? माधवीताई रडायला लागतात. काय करू रे, तुझी आई मला येऊन बोलली की सगळं चाललंय तसं चालू द्या. माझी मुलगी म्हणजे काय भावलं वाटली का रे त्यांना? तूच सांग, मला राग नाही येणार का? रागाच्या भरात मी तिथे गेले आणि त्यांना लॉक करून टाकलं. मला सागरला सुनवायचं होतं, पण बरी आहे ना रे तुझी आई? मला त्यांच्या दुखण्याबद्दल खरंच माहिती नव्हतं रे, माफ कर मला. लकी म्हणतो काकू काकू शांत व्हा. हे बघा, तुम्ही घरच्यांना माझ्या काहीच सांगू नका याबद्दल, कारण घरचे खूप चिडलेत ऑलरेडी. हे असं काही तुम्ही बोललात ना तर वेगळाच तमाशा होईल. तुम्ही शांत राहा. तेवढ्यात मिहिका तिथे येते, म्हणून हे दोघं जण बोलायचे थांबतात. आणि मग माधवीताई म्हणतात, अगं मिहिका बरी आहे त्याची आईची विचारपूस करत होते मी, असं एवढंच त्या बोलतात आणि आतमध्ये निघून जातात. मिहिका लकीला विचारायला येते, पण लकी लगेच म्हणतो निघतो मी, मला खूप कामं आहेत, आईला बरं नाही ना, आणि निघून जातो. आता इकडे मुक्ता त्या सईला गोष्ट सांगत असते. सई तिला म्हणत असते, तू बाय करायला सुद्धा आली नाहीस ना मुक्ता आंटी? मग मुक्ता तिला समजवते प्रेमाने. तेवढ्यात आता इकडे म्हणजे सागरच्या घरचं सीन दाखवलाय. ते सगळे जेवायला बसलेले असतात, पण सागर काही जेवत नसतो. स्वाती त्याला म्हणत असते, हे काय भाई, अरे तू एकही घास खाल्ला नाहीयेस, काय झालं तुला? सागरला सईची खूप आठवण येत असते. तर तेवढ्यात इंद्राताई बाहेर येतात. सागर म्हणतो, तू कशाला उठून आली साई? इंद्राताई म्हणतात, अरे सागर, माझ्या सईला करंजा द्यायच्या होत्या रे, तिला करंजा खूप आवडतात. माझी सई माझ्या मांडीवर बसून करंजा खायची दिवाळीला. लकी म्हणतो, मम्मी मी येतो तिला देऊन वाटलं तर करंजा. त्या स्वातीला म्हणतात की एका पिशवीत करंजा भर. तर हा सागर म्हणतो, मी जातो द्यायला. इंद्राताई म्हणतात, तू त्या बाईच्या दाराशी पुन्हा जाणार? सागर म्हणतो, तसं नाही आहे मम्मी, माझं काम आहे त्या एरियामध्ये, तर मी जाऊन देऊन येईल. इंद्राताई खूप इमोशनल झाल्यात. त्या म्हणतात, माझ्या सईला सांग तुझ्या आजीने भरपूर प्रेम पाठवले करंजासोबत. आता इकडे मात्र सावनीच्या घरी ऑलमोस्ट सई झोपलेली असते. हा हर्षवर्धन येऊन जोरात बोलतो आणि म्हणतो, सई झोपली काय? आता मुक्ता त्यांच्यावर थोडी ओरडते, अहो हे काय, आत्ताच सई झोपली होती. पण हर्षवर्धन म्हणतो, तिच्यासाठी ज्या वस्तू आणल्यात ना त्या बघून ती नक्कीच जागी होईल. आता त्यांनी बरेच काही भेटवस्तू आणल्यात सईसाठी. आता हे सगळं मुक्तासमोर चालू आहे नाटक. आता तो हर्षवर्धन म्हणतो, बघ तिला जे जे आणलंय ते दे. मग ही सावनी म्हणते, बघ तुझ्यासाठी डॉल आणली आहे. लगेच हर्षवर्धन टॉन्ट मारतो, ती अगदी आईसारखीच आहे नाही, पहिली वस्तू तिला आवडतच नाही. हे बघ तुझ्यासाठी ब्लॅक ड्रेस आणलाय. मुक्ता म्हणते, सईला ब्लॅक कलर आवडत नाही, तिला व्हाईट कलर आवडतात. हर्षवर्धन म्हणतो, अच्छा, मला वाटलं तिच्या आईसारखे ब्लॅक कलर तिला आवडत असतील. हरकत नाहीये, आता सगळ्या व्हाईट वस्तूच आणू आम्ही तिच्यासाठी. ही सावनी त्याला खुणवते आणि मुक्ताला भेटवस्तू द्यायला सांगते हर्षवर्धनला. हर्षवर्धन सावनीच्या हातात देतो ती वस्तू आणि सावनी म्हणते, मुक्ता हे तुझ्यासाठी, तू खूप काही करतेस माझ्यासाठी आणि सईसाठी. मुक्ता म्हणते, हे काय, अहो मी हे तुमच्यासाठी वगैरे नाही करत आहे, माझं सईवर प्रेम आहे ना, ते आपसूक माझ्या हातून घडतं. हे सगळं भेटवस्तू वगैरे द्यायची तुम्हाला काहीच गरज नाही आहे, प्लीज तुम्ही हे सगळं देऊ नका. पण ही खूपच आग्रह करते, नाही प्लीज आय इन्सिस्ट, तू घेच ही भेटवस्तू, दिवाळी आहे ना त्यासाठी तरी घे. मुक्ता नाईलाजास्तव ती वस्तू घेते, पण सावनी लगेच विषय काढते, ॲक्च्युली उद्या ना सईच्या कस्टडीची हिअरिंग आहे, तू आलीस आमच्यासोबत तर बरं वाटेल बघ आम्हाला, रॅदर सईसाठी ये प्लीज. मुक्ता म्हणते, प्लीज तुम्ही मला या सगळ्यामध्ये घेऊ नका. ही लगेच म्हणते, अगं प्रश्न तो नाही आहे, पण कसं ना तू असलीस ना तर सईला घाबरायला होणार नाही, जरा फरक पडेल ना, म्हणजे तू खूप प्रयत्न केलेस आतापर्यंत सई माझ्याकडे यावीस म्हणून, तू असलीस तर बरं वाटलं असतं मला. पण मुक्ता मात्र स्पष्टपणे नकार देते, नाही नाही प्लीज, आमच्या फॅमिलीमध्ये आधीच प्रॉब्लेम सुरू आहे, मला नका घेऊ यामध्ये. ती आता लगेच सईला बाय करते. सई म्हणते, बाय मुक्ता आंटी, आणि पप्पाला पण बाय सांग, येताना मी पप्पाला बाय केलंच नाही. हे ऐकल्यानंतर हर्षवर्धनला जरा सईचा रागच येतो, कारण सई त्याला थँक्यू नाही म्हणाली ना भेटवस्तूसाठी, म्हणजे असं मला त्याच्या चेहऱ्यावरनं जाणवलंय. असो तर आता मुक्ता निघाली आहे आणि सईला फार वाईट वाटतंय. नेहमीप्रमाणे सईचा चेहरा पडलाय, पण आहे ती परिस्थिती सईने किती पटकन एक्सेप्ट केली नाही प्रेक्षकांना. मला सईचं कौतुकच वाटतंय. पुढे आपण बघतोय सागर त्या सावनीच्या दाराखाली आलाय. वॉचमॅनला म्हणतोय, इथे या घरात एक लहान मुलगी राहते ना, तिला हा डब्बा दे करंजाचा. लगेच तो वॉचमॅन म्हणतो, त्या हर्षवर्धन साहेबांची मुलगी का? आता सागर चिडतो आणि म्हणतो, ती त्याची नाही माझी मुलगी आहे. सई सागर कोळी येते. आता हे सगळं मुक्ता बघते आणि सागरही मुक्ताला तिथे बघतो. मुक्ता विचार करते, नेहमीप्रमाणे ॲटिट्यूड दाखवला नाही म्हणजे तो सागर कोळीच नाही, म्हणजे मनातल्या मनात बोलते ती काहीतरी असं. सागर मुक्ताला जाताना टोमणा मारतो, झाली का मग डील तुमची? आता ही मुक्ता म्हणते, कसली डील? सागर म्हणतो, नाही सईची कस्टडी त्या सावनीकडे जावी म्हणून किती पैसे दिलेत त्यांनी तुम्हाला? मुक्ता म्हणते, हे काय बोलताय तुम्ही मला? सागर म्हणतो, बरोबर बोलतोय मी, तो हर्षवर्धन तुमचा वापर करतोय, सईला
म्हणजे सईची कस्टडी मिळवण्यासाठी एवढं तुम्हाला कळत नाही का? खूप भोळ्या आहात का तुम्ही? हे सगळं न कळण्या इतपत तर नक्कीच भोळ्या नसाल. पण मुक्ता आता डोक्याला हात मारून घेते आणि इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. पुढे आपण बघतोय तो पोलीस आला आहे तिथे, म्हणजे ह्या मुक्ताच्या आईवडिलांना जेलमध्ये टाकलं होतं ना, तेच ते पोलीस आहेत. तर सागर म्हणत असतो, ते विचारत असतात की ह्या ड्रिंक करून गाडी चालवताय का? सागर म्हणतो ह्या ड्रिंक करत नाहीत. मुक्ता म्हणते अच्छा, पण तुमच्यापेक्षा नक्कीच चांगली गाडी चालवते मी. सागर म्हणतो हो का, पण मी सुद्धा तुमच्या गाडीत बसलोच होतो ना. तर आता हे पोलीस म्हणतात हे बघा, एवढा वाद घालण्यापेक्षा, म्हणजे तुमचे वाद काय ते मला माहिती नाही, त्यापेक्षा तुम्ही दोघं जण एकत्र घरी जाणं, रात्रीची वेळ आहे, तुम्हाला बेटर राहील. प्रेक्षकांनो, हे फक्त संवाद यासाठी दाखवलेत की मुक्ता आणि सागरला सोबत घरी पाठवायचं आहे. म्हणजे मला काय म्हणायचं आहे तुम्हाला कळलंच असेल. सो आज पाडव्याचा सण आहे, वेळात वेळ काढून मी तुम्हाला रिव्ह्यू द्यायचा प्रयत्न केला आहे. त्या एफर्टसाठी एखादा लाईक मिळाला तर छानच वाटेल. सो प्लीज, ज्यांनी चॅनलला नसेल सबस्क्राईब केले त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि पाडव्याचा सण आज आनंदात साजरा करा. सो सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय रिव्ह्यूज. धन्यवाद.